व्यावसायिक असताना आपण आपले जे पेपरवर्क आहे ते खूप उशिरापर्यंत रात्रीपर्यंत आपण काम करत असतो. त्याचबरोबर ते स्कॅटर्ड असतात, विखुरलेले असतात आपले पेपर्स, ते व्यवस्थित फाईल केलेले नसतात आणि घड्याळाचा काटा टक 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 करत पुढे जातो असं आपल्याला नेहमी वाटतं का? तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हाय, माझं नाव पसादिक आहे आणि मी माइंडफुलनेस कोच आहे. मित्रांनो, तुम्हाला नेहमीच असं वाटतं की प्रत्येक मिनिट हा आपल्याला असं फील होतं की प्रत्येक मिनिटामध्ये आपण ओव्हरवेल्म होतो किंवा जे पण काम करतो ते आपल्याला तडीच न्यायचं असतं, परंतु ते कसं करायचं हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग डेडलाईन्स जे असते ते डेडलाईन्सच्या वेळेस काय होतं की आपल्याला प्रत्येक वेळेस असं वाटतं की आपल्याला आता ताणतणाव निर्माण झालेला आहे आणि हा ताणतणाव आपल्या जीवनावर हावी होतो, एक प्रकारे अधिकार आपल्या जीवनावर गाजवत असतो. आणि यासाठीच तुम्हाला जर असं वाटत असेल की या जीवनामध्ये अशा घटना आपल्याबरोबर घडत आहेत, तर त्याचबरोबर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे आत्ताचे जे मॉडर्न युग आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी घडत राहणार आहेत, पण त्याच्यातून पण बाहेर पडण्याचा मार्ग मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी माइंडफुलनेसचे काही टेक्निक्स आपल्याला किंवा तंत्र मी आपल्याला तुम्हाला सांगणार आहे की ज्यामध्ये ही जे स्ट्रेस कसं इफेक्टिव्हली मी तुम्हाला कसं मॅनेज करायचं, त्याच्यावर कसं प्रभुत्व मिळवायचं हे मी आपल्याला सांगणार आहे. आणि हे करत असताना आपल्या जीवनामध्ये जो पण जे दुःखद ज्या घटना आहेत त्याला आपण विसरून किंवा त्यापासून आपण मुक्ती मिळवून आपण अधिक एकरूपपणे, एकाग्रपणे आणि जास्तीत जास्त प्रॉडक्टिव्हिटी आपली कशी निर्माण करायची हे मी आपल्याला सांगणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण पाहत राहा, कारण मी आपल्याला अधिक खोलवरपणे ज्या वेगवेगळ्या तंत्र जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये कसं यशस्वीतेकडे कशी वाटचाल करायची आणि आपला जो ताणतणाव आहे तो कमी कसा करायचा हे मी आपल्याला सांगणार आहे. 3 मिनिट श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवणे हे तंत्र अत्यंत प्रभावी आहे की जेणेकरून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस पण आपल्याला असं वाटतं की आपण खूप तणावात्मक परिस्थितीमध्ये आहोत, आपण काम करत असताना, कदाचित ऑफिसमध्ये काम करत असताना खूप तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आपण काम करतो आहे, अशा वेळेस काय करायचं? सर्वात प्रथम शांत ठिकाणी बसणे, रिलॅक्स होणे, पूर्ण बॉडी शिथिल करणे आणि 3 दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचे. 1, 2 आणि 3 दीर्घ श्वास आतमध्ये घ्यायचं आणि पूर्ण शरीर शिथिल सोडताना स्पेस द्यायचा आहे प्रत्येक शरीराच्या भागामध्ये की कुठं पण टेन्शन असेल तो भाग पूर्ण रिलॅक्स करायचा. कदाचित आपल्या चेहऱ्यावर टेन्शन असेल तो रिलॅक्स करायचा आहे, हातामध्ये टेन्शन असेल ते रिलॅक्स करायचं आहे, आपल्या पोटामध्ये जर आपण टेन्शन असेल, ताणतणाव निर्माण असेल तर तो आपण रिलॅक्स करायचा की जेणेकरून आपण आहे त्या परिस्थितीमध्ये पूर्णपणे शिथिल होतो, पूर्णपणे रिलॅक्स होतो. आणि ह्याचा महत्त्वाचा जो फायदा आहे तो असा आहे की आपण अधिक शांत होतो, अधिक एकाग्र होतो, फोकस होतो, की जसं आपली जे मेंटल सिस्टीम जी आहे ती रिबूट होते, ते रिचार्ज होते. जशी बॅटरी रिचार्ज होते तसं आपण रिचार्ज होतो. आता हे मी तुम्हाला जे तंत्र सांगितलेलं आहे ते तंत्र आपण आता इमिजिएटली माझा जो व्हिडिओ आहे तो पॉज करा आणि तो आत्मसात करा आणि खाली कॉमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला त्याचा काय अनुभव आलेला आहे, काय शिफ्ट झालेलं आहे तुमच्यामध्ये, ते मला ताबडतोब लिहा. आपणाला 2 मिनटाचा माइंडफुलनेस सराव करायचा आहे आणि यामध्ये पॉज घ्यायचा आहे. काय होतं की आपणाला ओव्हरलोड होतो, आपण जे काम असेल त्या कामाबद्दल खूप ओव्हरलोड होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपणाला हे सुचत नाही की काम कुठून सुरुवात करायचं. आणि ज्यावेळेस अशी मेंटल क्लॅरिटी नसते त्यावेळेस आपण खूप पॅनिक होतो किंवा अस्वस्थ होतो. मग हे करायचं कसं? हे 2 मिनिट्समध्ये आपण काय करायचं की आपल्या जीवनामध्ये आता या क्षणी 3 कोणत्या प्रमुख बाबी आहेत की ज्या करणं अत्यावश्यक आहे, ज्या गरजेच्या आहेत, त्या टॉप 3 गोष्टी आपण लिहायच्यात की जेणेकरून आपल्या जीवनामध्ये तो परिणाम किंवा त्याच्यामुळं आपल्याला पुढच्या प्रवास आपल्याला चांगला करता येईल. यासाठी कोणत्या 3 गोष्टी आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. आणि हे करत असताना त्या रिॲक्टिव्ह नाही आहेत, ज्या गरजेच्या आहेत
असं पाहायचं. आणि मग हे करत असताना ज्यावेळेस आपण ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी लिहितो त्यावेळेस आपल्याला सुस्पष्टता येते. त्याचबरोबर आपलं इंटेन्शन काय आहे हे आपल्या लक्षात येतं, की आपण हा जी ऊर्जा आहे आपली ती आपण अशीच व्यर्थ वाया घालवत नाही. तर त्यासाठी आपलं जी क्लॅरिटी ऑफ माइंड आहे ते सुस्पष्ट आहे आणि ज्या 3 महत्त्वपूर्ण गोष्टी आत्ता करण्याच्या आहेत त्या आपण करत असतो. तर हे अत्यंत आपण सोप्या पद्धती आहेत, परंतु ज्यावेळेस आपण सोप्या म्हणतो त्यावेळेस आपण त्या अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. माझ्याकडं एक क्लायंट आले होते आणि त्यांना पण कामामध्ये असाच ओव्हरवेल्म होत होते. मग हे टेक्निक्स ज्यावेळेस त्यांना मी शिकवलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की जास्त बर्डन घेऊन उपयोग नाही, कामाचा ताणतणाव घेऊन उपयोग नाही, तर त्याकडं सुस्पष्टपणे पाहणं आणि त्याचं प्रायोरिटाईज करणं, कोणत्या कामाला प्राथमिकता देणं उचित आहे, गरजेचं आहे हे ठरवणं आणि ते इमिजिएटली ॲक्शनमध्ये आणणं, हे ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांचा जो गोल आहे ते गोल म्हणजे आपलं उद्दिष्ट आणि आपण ह्याचं अलाइनमेंट झालं पाहिजे. आणि म्हणूनसाठी माइंडफुलनेस अत्यंत गरजेचं आहे की गोलबरोबर आपण अलाइन होतो, एक सांधा आपण साधतो की गोलच्या दिशेने जाण्यासाठी, की जेणेकरून आपण आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अधिक क्विक सहजपणे आपण जे पण आपल्याला उद्दिष्ट आहे ते आपण साध्य करू शकतो. तणावातून मुक्त होण्यासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत: क्लॅरिटी ऑफ माइंड, ग्रॅटिट्यूड ज्याला आपण कृतज्ञता म्हणतो, आणि मनन करणं. ज्यावेळेस आपण हे करत असतो त्यावेळेस आपण दिवसाच्या शेवटी आपण स्वतः रिफ्लेक्ट करायचं, मनन करायचं की माझ्या ह्या पूर्ण दिवसामध्ये जो ताणतणाव होता त्याला मी पॉझिटिव्ह कसं करू शकतो, की उद्याचा माझा दिवस तो अधिक चांगला सुकर्मी कसा करू शकतो, यासाठी आपण काय केलं पाहिजे. तर 3 महत्त्वपूर्ण प्रश्न स्वतःला विचारले पाहिजेत. आपण 5 मिनटं घ्यायचे. 5 मिनटामध्ये आपण एक जर्नलमध्ये किंवा वहीमध्ये असं लिहायचं आहे की आजच्या दिवसामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी मी करू शकलो, कोणत्या 3 किंवा 5 गोष्टी अशा आहेत की ज्या खऱ्या अर्थाने मी कृतज्ञ आहे त्याप्रती, ह्या लिहायच्यात. आणि हे करत असताना आपण हे लिहिल्यानंतर आपण थोडंसं मोठ्याने बोलायचं आपल्या मनाशी की मी हे काय साध्य केलेलं आजच्या दिवसामध्ये, आणि ह्याचा जो उपयोग आहे, जो बेनिफिट आहे, जो फायदा आहे तो असा आहे की आपलं जे ताणतणाव आहे तो कमी होतो, आपण स्वतःला ॲप्रिशिएट करायला शिकतो, आपल्याला अधिक आल्हाददायक वाटतं, आपण ज्याला ऑप्टिमिस्टिक जे जीवन म्हणतो आपण, होकारात्मक जे जीवन जगणं आहे ते आपण करू शकतो आणि आपलं वर्क आणि आपलं लाईफ अधिक चांगल्या प्रकारे आपण व्यतीत करू शकतो. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण शिफ्ट आणू शकतो. कॉमेंटमध्ये खाली ताबडतोब लिहा, ही गोष्ट तुम्ही पहिल्यांदा करा, माझं पॉज करा हा व्हिडिओ, आणि आजच्या दिवशी आपण कोणत्या चांगल्या 3 गोष्टी केलेल्या आहेत, कोणत्या 3 गोष्टींप्रती आपण कृतज्ञ आहात हे ताबडतोब लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. धन्यवाद. ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी एक व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. अशी कल्पना करायची की आपण ऑफिसला जातो किंवा आपला जो व्यवसाय आहे त्यासाठी त्या ठिकाणी आपण पोहोचतो आहे. अत्यंत शांत, संयत, स्थिरपणे आपण आपलं मन ठेवायचं आणि जे पण आपल्या संदर्भामध्ये किंवा आपल्या व्यवसाय संदर्भामध्ये जे पण आपले चॅलेंजेस आहेत त्याला आपण अतिशय धैर्याने, कॉन्फिडेंटली, आत्मविश्वासाने आपण त्याला फेस करतो आहे. आणि ज्या डेडलाईन्स आहेत त्या आपण पॅनिक न होता सहजपणे चांगल्या प्रकारे आपण त्या पार पाडतो आहे. त्याचबरोबर आपण जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये आपण अधिक आनंदी होतो आहे आणि शांत होतो आहे. आणि हे करत असताना आपल्याला त्याचा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की माइंडफुलनेसचे हे मी टेक्निक्स तुम्हाला सांगतो आहे, यामुळं आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन होतं आहे, एक विधायक बदल होतो आहे की ज्यामुळं आपल्याला जो स्ट्रेस आहे, तणाव आहे तो यापुढं होणार नाही, कमी होईल. त्याचबरोबर आपण स्वतःला कंट्रोल करू शकतो आणि त्याचबरोबर ह्याचा परिणाम काय होतो तर आपली जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती प्रॉडक्टिव्हिटी चांगल्या प्रकारे वाढू शकते. त्याचबरोबर आपलं जीवन बॅलन्स होतं आणि शांततेने आपण जगू शकतो, अधिक आनंदी आपण जगू शकतो. ह्या ज्या मी तुम्हाला तंत्र सांगितले आहेत, ह्या ज्या पद्धती सांगितल्या आहेत, ह्या ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत, ह्याच्याशी आपण एकरूप होत असाल, रेझोनेट होत असाल तर विचार करा,
ज्यावेळेस डीपर हे जे टेक्निक्स आहे हे मी तुम्हाला माझ्या वर्कशॉपमध्ये, माझ्या वेबिनारमध्ये मी ज्यावेळेस सांगत असतो, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये किती चांगला बदल होऊ शकतो, की तो करिअर रिलेटेड असेल किंवा तुमच्या पर्सनल वेलबिंग बद्दल असेल. ज्यावेळेस तुम्ही ह्या ॲडव्हान्स टेक्निक्सचा तुम्ही उपयोग करता, त्यावेळेस तुमची जी तणावाची जी भाग आहे तो कमी कमी होतो आणि अधिक तुम्ही प्रॉडक्टिव्हिटी वाढते तुमची, आणि त्याचबरोबर तुम्ही सेंटर्ड होता, फोकस होता, एकाग्र होता, त्याचबरोबर अधिक शांत देखील होता. यासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे, स्टेप आहे, ती खाली दिलेल्या जे लिंक आहे त्याच्यामध्ये जो माझा वेबिनार आहे, वर्कशॉप आहे, त्यावर क्लिक करा, की जेणेकरून हे जे माइंडफुलनेसचे जे टेक्निक्स आहेत त्या तुम्ही खऱ्या अर्थाने अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही शिकू शकता. वेगवेगळे अधिक खोलवर मी प्रभावीपणे जे टेक्निक सांगितलेले ते तुम्ही शिकू शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही हे करत असताना तुम्हाला ज्या चॅलेंजेस येत आहेत त्या देखील तुम्ही अधिक आत्मविश्वासाने तुम्ही त्याला फेस करू शकता, त्याला पार पाडू शकता. आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता की तुम्ही कोणत्या प्रकारचे जे ताणतणाव आहेत तुम्ही आता फेस करताय, आणि ज्यावेळेस तुम्ही ग्रॅटिट्यूड किंवा ज्याला आपण कृतज्ञता हा जो भाग मी तुम्हाला सांगितलेला आहे, ज्यावेळेस तो तुम्ही आत्मसात केला त्यावेळेस तुम्हाला काय अनुभव आला, कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.